झी 24 तास एक पाऊल पुढे। हे काय आज दौरे काढलेत कोणाकडून मत मागण्यासाठी नाही, कुठं पक्ष काढायचा नाही, कुठलं पार्टी काढायची नाही, त्यासाठी हे दौरे नाही आहेत। या दौऱ्यामध्ये एकच प्रश्न आमच्या समोर आहे, लोकशिक्षण, लोकजागृती, समाजाचं हित, राज्याचं हित आणि राष्ट्राचं हित, बस एवढाच डोळ्यासमोर आहे। कारण वयाच्या 26व्या वर्षी तरुण होतो मी, सारखा विचार करत बसलो, अरे काय चक्र आहे जगाचं। माणसं जन्माला येताना काही आणत नाहीत, जाताना काही घेऊन जात नाहीत, आयुष्यभर माझं 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 म्हणत राहतात आणि शेवटी हाताशी काहीच नाही। काही काही माणसं माझं माझं म्हणून राहत नाहीत, माझं ते माझं पण तुझं ते माझंच अशी प्रवृत्ती वाढली आणि हाताशी काहीच नाही। एक दिवस मी बसलो आणि ठरवलं आत्महत्या करायची, का जगायचं। एक विवेकानंदांचं पुस्तक हाताशी आलं, जीवन कळलं। स्वामी विवेकानंद काय कळलं, प्रत्येक माणसाला जन्म मिळालाय सेवेसाठी, सेवा। ती सेवा चार भिंतीच्या आतमध्ये मंदिर, मूर्ती, तिची पूजा, तसं गाव एक मंदिर आहे, राष्ट्र एक मंदिर आहे, जनता ही सर्वेश्वर आहे, त्या जनतेची सेवा ही ईश्वराची पूजा आहे, हे मला कळलं वयाच्या 26व्या वर्षी। मानव सेवा, माधव सेवा, जनसेवा ही ईश्वराची पूजा आहे हे कळलं आणि वयाच्या 26व्या वर्षी तरुण असताना मी निर्णय घेतला, उर्वरित आयुष्य समाजाच्या सेवेसाठी अर्पण। धोका दिसायला लागला, लग्न करावं तर चूल पेटवण्यात वेळ जाईल, आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण समाजाच्या सेवेसाठी लागावा ही माझी धारणा झाली। म्हणून ठरवलं लग्न सुद्धा करायचं नाही आणि आज 74 वर्षाचं लग्न माझं वय झालंय। तेच विचार माझे कायम आहेत। गावात घर आहे, शेतीबाडी आहे, 35 वर्ष झाले घरात जाऊन परत घरात नाही। 3 भाऊ आहेत, भावांच्या मुलांची नावं काय आहेत माहित नाही। करोड रुपयाच्या योजना राबवल्या, करोड रुपयाच्या, कुठं बँक बॅलन्स ठेवलं नाही। आनंद एवढा आहे जीवनामध्ये, अरे लखपती करोडपतीला जो आनंद मिळत नसेल तर मी अनुभवतो माझ्या आयुष्यामध्ये, त्या आनंदाला काही सीमा नाही। हाच अनुभव जो साईबाबांनी घेतला आणि तोच संदेश आपल्याला देत आहेत ते, त्या आनंदाला सीमाच नाही। ते म्हणतात तुम्हाला सुख हवंय का, मग आधी दुसऱ्यांना सुखी करा, जेवढं तुम्ही दुसऱ्यांना सुखी करणार तेवढं तुम्हाला सुख मिळेल। आणि ते व्रत घेतलं आयुष्यामध्ये। आता मी अनुभव काय करतोय, लग्न केलं नाही पण प्रपंच सुटला नाही। 4 भिंतीच्या आतमध्ये एक लहान प्रपंच करायचा होता, तो लहान न करताना मोठा झाला, हा सगळा प्रपंचच होऊन बसला माझा। अरे लहान प्रपंचात काय केलं असतं मी, 2 मुलांना जन्म दिला असता, ग्रॅज्युएट केलं असतं, डबल ग्रॅज्युएट केलं असतं, आज हजारो मुलं ग्रॅज्युएट होतील, सर्व माझीच आहेत असं मी मानतो। मला सांगण्याचं तात्पर्य आहे की दौऱ्यावर निघलं काही कोणाकडून मागण्यासाठी नाही, एक व्रत घेतलं आयुष्यामध्ये। 26व्या वर्षी तरुण असताना त्यावेळेला व्रत घेतलं, जोपर्यंत जगायचं ते जनहितासाठी, राज्यहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी, ज्या दिवशी मरायचं ते समाज हितासाठी, राज्यहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी हे व्रत घेतलं। त्याच वेळेला ठरवलं, दिल दिया है जान भी देंगे, ये वतन तेरे लिए जान भी देंगे। ते व्रत घेऊन ही वाटचाल चाललेली, कोणाकडून काही मागत नाही, कोणाकडून काही घेत नाही, फक्त समाजाच्या हितासाठी भ्रष्टाचाराचं हे आंदोलन सुरू केलं। पण सुरुवातीला एक जिथे जिथे भ्रष्टाचार दिसला तिथे तिथे निपटून काढण्याचा प्रयत्न केला। काय माझ्याकडं मंदिरात राहतो, 10 बाय 12ची खोली आहे, 10 फूट बाय 12 फूट,
झोपण्याचं एक बिस्तर आहे आणि जेवणाचं ताट आहे, काही ठेवलेलं नाही. पण 6 कॅबिनेट मंत्र्यांची विकेट घेतलं नाही एकट्याने, गेले ना घरी करप्टेड लोक. सहा कॅबिनेट वेगवेगळ्या पक्ष पार्ट्यांचे, 400 ऑफिसर घरी गेले. कोणी पक्ष नाही, कोण पार्टी नाही. करप्टेड आहे ना, अशा भ्रष्ट लोकांना समाजाने बाजूला केलंच पाहिजे. आणि अशा दृष्टीने गेली 20 वर्ष लढतोय सारखा या भ्रष्टाचाराच्या विरोधात. पण पुढे जाणीव झाली, अरे 6 मंत्री गेले, भ्रष्टाचार थांबला काय? 400 अधिकारी गेले, भ्रष्टाचार थांबला काय? अरे मंत्री आणि अधिकारी घरी जाऊन भ्रष्टाचार थांबणार नाही. 6 मंत्री घरी गेले, त्यांची जागा घ्यायला दुसरे उभेच आहेत ना नंबर लावून. मंत्री बदलून चालणार नाही. लक्षात आलं. सिस्टम बदलली पाहिजे, व्यवस्था बदलली पाहिजे. जोपर्यंत सिस्टम बदलत नाही, व्यवस्था बदलत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही. आणि म्हणून माहितीचा अधिकार नागरिकांना मिळावा, त्यासाठी आंदोलन हाताशी घेतलं. 10 वर्ष लढत राहिलो, 10 वर्ष. सरकार हा म्हणत गेलं, हा करू 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 करू, करायला तयार नाही. शेवटी आझाद मैदानात बसलो 2003. करेंगे या मरेंगे. एक तर कायदा म्हणून राहील, नाही तर आमचा देह त्याग होईल, दोन्हीतून एक. आझाद मैदानात बसलो. उपोषणाची 12 दिवस गेली, माहिती 12 दिवस गेली उपोषणाची. आणि 12 दिवस झी 24 तास, एक पाऊल पुढे.